नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत महागाई भत्ता आणि एरियरबाबत नवीन माहिती समोर। डीए वाढले पण एरियरची प्रतीक्षा कधी संपणार? मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत महागाई भत्ता आणि एरियरबाबत नवीन माहिती समोर आली आहे। नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे, मात्र एरियरसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे। चला या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया। कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3% वाढ। मित्रांनो, जानेवारी 2024 पासून केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3% वाढ केली आहे। या वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात मिळणार आहे। मात्र नोव्हेंबर 2023च्या वेतनात एरियरचा समावेश केला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे। वित्त विभागाच्या माहितीनुसार डिसेंबर 2023च्या वेतनासोबत एरियरची रक्कम जानेवारी 2024 मध्ये दिली जाणार आहे। या निर्णयाचा परिणाम सुमारे 10 लाख सरकारी कर्मचारी आणि 4 लाख निवृत्ती वेतनधारकावर होईल। या प्रतीक्षेनंतर त्यांना 6 महिन्याचा एरियर एकत्रित मिळणार आहे। बिहार सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा। मित्रांनो, बिहार सरकारनेही 14 नोव्हेंबर रोजी महागाई भत्त्यात 3% वाढ जाहीर केली आहे। या निर्णयाचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून मिळणार आहे। मात्र या निर्णयामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो। फिटमेंट फॅक्टरमध्ये बदलाची मागणी। मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकडून फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे। कर्मचारी परिषदेने सरकारला 2.86 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याचा सल्ला दिला आहे। जर हे मान्य झाले तर किमान मूलभूत वेतन म्हणजे बेसिक सॅलरी 18,000 रुपयावरून 51,451 रुपयापर्यंत वाढू शकते। देशातील वाढत्या महागाईमुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करणे अत्यावश्यक मानले जात आहे। सध्या हा गुणांक 2.57 असून 7व्या वेतन आयोगात लागू करण्यात आला होता। आता तो वाढवून 2.86 करण्याची मागणी आहे, ज्यामुळे वेतनात 35,000 रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। 8व्या वेतन आयोगाची मागणी। 7व्या वेतन आयोगासोबतच कर्मचारी संघटनांकडून आता 8व्या वेतन आयोगाची मागणी केली जात आहे। मात्र सरकार 2025 पूर्वी हा आयोग लागू करण्याच्या बाजूने नाही असे सूत्रांनी सांगितले आहे। तरी फिटमेंट फॅक्टरमध्ये होणाऱ्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय आहे हे नेमकं जाणून घेऊया। फिटमेंट फॅक्टर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात बदल करण्यासाठी वापरली जाणारी गुणांक प्रणाली। सध्या हा गुणांक 2.57 आहे, परंतु वाढती महागाई लक्षात घेता यामध्ये सुधारणा करण्याची गरज भासत आहे। मित्रांनो, या बातमीचा निष्कर्ष काय नेमकं ते जाणून घेऊ। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता आणि एरियरचा प्रतीक्षा काळ कर्मचाऱ्यांसाठी जरी थोडा लांबट वाटला असला तरी फिटमेंट फॅक्टरमध्ये होणाऱ्या संभाव्य बदलामुळे त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत सुधारणा करण्यासोबतच महागाईच्या दडपणाला कमी करण्यास मदत करेल। सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना भविष्यात अधिक चांगल्या वेतन संरचनेची अपेक्षा आहे। सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत सुधारणा करण्यासोबतच महागाईच्या दडपणाला कमी करण्यास मदत करेल। सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना भविष्यात अधिक चांगल्या वेतन संरचनेची अपेक्षा आहे। मित्रांनो, कशी वाटली ही बातमी? जर बातमी आवडली असेल आणि कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।